नमस्कार मित्रांनो, मुंबई किराया चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण मध्येच डिश म्हणजे जी सुरुवात केलेली आहे ती एकदम मध्येच इंटरवलला सुरुवात केलेली आहे. तुम्ही शॉकमध्ये असाल, राईट? तर आपण तुम्हाला ही सर्व डिश दाखवणार आहे, कशी प्रिपेअर केलेली आहे. भरलेली कारली आणि ह्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स आपण यूज केलेले आहेत ते सर्व मी तुम्हाला सुरुवातीपासूनच दाखवणार आहे. तर चला, थोडासाही वेळ न घालवता ही डिश आपण काय काय मसाले ॲड करून बनवलेली आहे ती सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्याला सुरुवात करूया आजच्या या रेसिपीला. तर इथं सर्वप्रथम आपण घेतलेले आहे टमाटर, कांदे, कढीपत्ता, हळद, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, रेड चिली पावडर घेतलेली आहे आणि राईट हँड साईडला तुम्हाला आलं, लसूण, जिरे, धने यांची पेस्ट दिसत आहे आणि मध्ये दिसते कांदा, खोबरं, खसखस, जिरे, आलं, लसूण, कोथिंबीर यांचा वाटण दिसत आहे. तर इथे आपलं मेन वाटण आहे. ओके, तर हे सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहोत. सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज इट्स अ हंबल रिक्वेस्ट टू यू ऑल. तर आपण सर्व कारले जे आहे मिठाच्या पाण्यामध्ये बॉईल करून घेतलेले आहेत. 8 ते 9 कारले घेतलेले आहेत आपण मिठाच्या पाण्यामध्ये चांगले बॉईल करून घ्यायचे आणि ते चांगले साफ करून घ्यायचे. त्यातल्या बिया ज्या आहेत आपल्याला काढायच्यात आणि आपण जो वाटण तयार केलेलं ते वाटण ते आपल्याला ह्याच्यामध्ये स्टफ करून घ्यायचं. वाटण चांगलं कारल्यांमध्ये स्टफ करून घ्यायचं. कारल्यांना चिऱ्या मारायच्या आहेत, साफ करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये हे वाटण स्टफ करून घ्यायचं आहे. कारले एकदम भरून काढायचे. मसाल्याने मस्त असा टेस्ट येणार आहे, मस्त अशी सुगंध सुटलेला आहे. तर आपल्याला डायरेक्ट 2 चमचे तेल आपल्याला कढईमध्ये घ्यायचं आहे. जास्त विचार करायचा नाही आहे. कढीपत्ता टाकायचा आहे आणि कांदा टाकायचा आहे. फटफट होणारी डिश आहे, जास्त काही वेळ लागत नाही आहे. तर कांदा चांगला आपल्याला नाही तर ब्राऊन द्यायचा आहे. त्याचबरोबर आपण मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. कारल्याची डिश भरपूर एक गुणकारी असते. ज्यांना डायबिटीज असतो ते सुद्धा खाऊ शकतात. म्हणजे ते त्यांच्यासाठी एकदम बोलतात ना की हेल्दी डिश आहे. पण ज्यांना कारलं हे खरंच आवडतं त्यांनी जरूर खा. मी त्याच्यातलं आहे. मला कारलं भरपूर आवडतं. मी कारलं रस्सा असो, कारल्याच्या चकत्याची भाजी असो, मी सर्व प्रकारे हे कारलं खाऊ शकतो. माझं कारलं एकदम फेवरेट आहे. कारल्याचा रसही मला प्यायला आवडतो. तर कारलं हे भरपूर गुणकारी असतं. तर जरूर ही डिश तुम्ही करून बघा, तुमच्या घरच्यांना नक्की आवडेल. आणि इथे आपण ॲड केलेलं आहे टमाटर चांगलं बॉईल करून घ्यायचं, टमाटर चांगलं फ्राय करून घ्यायचं. आपला कांदा चांगला ब्राऊन झाल्यावरती आपण इथे टमाटर ॲड केलेले आहे. टमाटर मस्त असं फ्राय करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये चांगले सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घ्यायचे. आणि कोणाकोणाला कारल्याची डिश आवडते त्यांनी कमेंट करायला विसरू नका. प्लीज सपोर्ट करा मुंबई किराया चॅनलला. आपण भरपूर व्हिडिओ टाकायला भरपूर व्हिडिओज क्रिएट करायला मेहनत घेतो. प्लीज तसाच तुमचा सपोर्ट दाखवा आणि दररोज संध्याकाळी व्हिडिओ कंप्लीट बघत जा. इथे आपण टाकलेले आपले मसाले, रेड चिली पावडर आपण घेतलेले आहे, हळद घेतलेली आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे चांगल्या प्रकारे आपल्याला इकडे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण ही पेस्ट टाकलेली आहे आलं लसूणची, त्याचबरोबर धने जिऱ्याची पेस्ट आहे. हे सगळे होममेड मसाले जे आपण बनवलेले आहेत ते हे आम्ही भरपूर वर्षापासून आम्ही ज्या पद्धतीने बनवतो ती पद्धतच आम्ही तुमच्याबरोबर शेअर करत आहोत. की ह्याच्यात जस्ट एक माझ्या मम्मीने जे इनोव्हेशन्स केलेले आहेत मसाल्यांमध्ये ते सर्व इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहे. तर हे आपण मसाले ॲड केलेले आहे. आलं, लसूण, जिरे आणि धण्याची पेस्ट नुसती आपण फ्राय करून घ्यायची 2 ते 3 मिनटासाठी. एकदम घट्ट रस्सा होणार आहे, भाजी होणार आहे ही. म्हणजे तुम्ही राईस बरोबर खाऊ शकतात. ओके, आणि तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर पण खाऊ शकतात. तर एकदम आपण हे बोलतात ना की आपल्या घरामध्ये जे मसाले अवेलेबल असतात तेच मसाले आपण ॲड केलेले आहे. जास्त फॅन्सी आपण काय ॲड केलेला नाही आहे. आता हे स्टफ केलेले कारले, भरलेले कारले जे आहेत ते आता चांगले फ्राय करून घ्यायचे. आणि ही डिश होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही कारण की आपण कारले ऑलरेडी बॉईल करून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता 5 मिनटं फक्त गॅसवरती ठेवायचे आहेत आणि कारले ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता कारले हाताने तुटत आहेत. जस्ट आपण चेक केलेलं. तर आता हे आपल्याला थोडा वेळ असे फ्राय करून घ्यायचे मस्त असे. मसाल्यामध्ये तेल तुम्ही बघू शकता तवंग आलेला आहे, खाली मस्त मसाला आलेला आहे. भरलेली कारली, तोंडाला पाणी सुटलेलं आहे. मस्त अशी टेस्टी डिश झालेली आहे. होममेड डिश आहे आपली. तर ही आपण साईडला काढून घेतला. तो मसाला बघा मस्त मॅरिनेशन झालेला आहे. कारल्यांवरती कारल्यांमधली स्टफिंग पण तुम्ही बघू शकता जी मसाला आपण यूज केलेला आहे.
आणि त्याचबरोबर कारले पण एकदम मस्त मऊ झालेले आहेत, म्हणजे हाताने असे तुटणारे झालेले आहेत. भाकरीबरोबर चपातीबरोबर मस्त लागतात. याचबरोबर तुम्ही जो मसाला दिसत आहे तुम्हाला, हा तुम्ही राईसबरोबर पण खाऊ शकतात. आता इकडे आपण बघू शकतो, आपण कोथिंबीर टाकून गार्निश केलेलं आहे. तर जरूर ही डिश तुम्ही करून बघा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मुंबईकर आहे चॅनलवरती लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. सोशल मीडिया हँडलवरती तुम्ही तुमच्या शेअर करू शकता हा व्हिडिओ, जेणेकरून आपल्या चॅनलची रीच वाढेल. इट्स अ हंबल रिक्वेस्ट टू यू ऑल, प्लीज व्हिडिओ कंप्लीट बघत जा, तुमचा सपोर्ट द्या. मुंबईकर आहे चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या. टेक केअर अँड बाय बाय.